Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have seen the meaning of law of mass action as well as rate law. दोन्ही मधला फरक पण मी क्लियर केलाय. लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये तुम्ही डायरेक्टली स्टायकियोमेट्रिक कोएफिशिएंट म्हणजे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये जे कोएफिशिएंट्स असतात ते पॉवर मध्ये प्लेस करू शकता. रेट लॉ मध्ये तसं जमत नाही. रेट लॉ हा प्युअरली एक्सपेरिमेंटल आहे. त्याचे पॉवर x आणि y एक्सपेरिमेंट्स थ्रू शोधावे लागतात. ठीक आहे ना. एखादी बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन दिल्यानंतर त्याचा रेट लॉ कसा लिहिणार? नाही लिहिता येत नाही. एक्सपेरिमेंटल डेटा दिल्यानंतर मग ते करता येऊ शकतं. ठीक आहे ना. त्यानंतर आपण त्या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये जो कॉन्स्टंट येतो k, रेट कॉन्स्टंट, वेलोसिटी कॉन्स्टंट किंवा स्पेसिफिक रिएक्शन रेट त्याचं डिस्कशन केलं होतं. दॅट इज रेट ऑफ रिएक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिएक्टंट्स इज युनिटी. सगळे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा एक असतात, युनिटी असतात, 1 मोल पर लिटर असतात किंवा 1 मोलार असतात, त्यावेळेसचा रेट म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. रेट कॉन्स्टंटचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते आपण. इट इज मेजर ऑफ रेट ऑफ रिएक्शन. बरोबर आहे. जेवढं के मोठं तेवढं ऑटोमॅटिकली रेट जास्त, म्हणजे ती रिएक्शन फास्ट असते. रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ते पुढे बघायचं असं सांगितलं आर्हेनियस इक्वेशन, पुढे पॉइंट आहे. ठीक आहे. परत रेट कॉन्स्टंट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं काय किंवा कमी केलं काय, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू बदलत नसते, ती फिक्स असते. म्हणून तर त्याच्या नावात कॉन्स्टंट आहे. शेवटचा एक पॉइंट सांगितला होता, रेट कॉन्स्टंटचं युनिट फिक्स नसतं, ते बदलत जातं डिपेंडिंग अपॉन ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर तिथं टर्म आला ऑर्डर ऑफ रिएक्शन. मी म्हणलं होतं वी आर गोइंग टू सी ऑर्डर ऑफ रिएक्शन इन नेक्स्ट लेक्चर. ऑर्डर ऑफ द रिएक्शन. ठीक आहे. एकदमच साधा कन्सेप्ट आहे. लक्ष द्या, 1 मिनिट लक्ष द्या, तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन सगळं समजून जाईल. बघा, समजा अशी जर रिएक्शन असेल AA प्लस BB गिव्हिंग प्रोडक्ट, याचा रेट लॉ कसा लिहायचा आपण पाहिलं होतं. याचा रेट लॉ असा लिहिला होता आपण, रेट इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू पॉवर X B रेज टू पॉवर Y. दिस वॉज द रेट लॉ. आता पहा ऑर्डर ऑफ रिएक्शनचा अर्थ लगेच तुमच्या लक्षात येईल. X प्लस Y म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन. X प्लस Y म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन. ठीक आहे. X म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू A. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू A. ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू A किंवा यालाच पार्शियल ऑर्डर पण म्हणतात. पार्शियल म्हणजे इनकम्प्लीट ऑर्डर. पार्शियल ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A असं पण याला म्हणलं जातं. Y ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू B किंवा यालाच पार्शियल ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B असं म्हणलं जातं. पार्शियल ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B असं म्हणलं जातं. ठीक आहे. काय हो सर ऑर्डर ऑफ रिएक्शन? मग काही विशेष नाही. रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशनचे जे पॉवर्स दिसतायत, पॉवर जे दिसतायत तुम्हाला, त्या पॉवरची बेरीज तुम्हाला करायची आहे. पॉवरची बेरीज केल्यानंतर मिळालेलं उत्तर X प्लस Y ऑर्डर ऑफ रिएक्शन. किंवा यालाच असं पण म्हणतात ऑर ओव्हरऑल ऑर्डर किंवा आणखी एक नाव आहे याला कंप्लीट ऑर्डर. X प्लस Y कंप्लीट ऑर्डर. जर रेट लॉ असा असेल तर समजा आणखी जर C रेज टू पॉवर Z असेल समजा रेट लॉ मध्ये, तेव्हा मला ऑर्डर ऑफ रिएक्शन X प्लस Y प्लस Z बनावं लागतं. ठीक आहे. मी हा रेट लॉ आहे असं ॲज्युम करून तुम्हाला X प्लस Y
ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतोय किंवा ओव्हरऑल ऑर्डर म्हणतोय किंवा कंप्लीट ऑर्डर म्हणतोय. एक्सला काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. वायला काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी. मग आता काय सर डेफिनेशन, चला बघा बेटा ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाणारा हा कॉमन क्वेश्चन आहे. डिफाइन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय सांगा बरं, जे केलंय तेच लिहायचं. मी काय केलं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काढत असताना पॉवरची बेरीज केली. सम, SUM, सम म्हणजे काय रे, बेरीज. सम ऑफ द पॉवर्स, सम ऑफ द पॉवर्स, सम बेरीज कोणाची, पॉवरची. सम ऑफ द पॉवर्स टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, टू विच the concentration terms are raised, concentration terms are raised in the rate law expression, in the rate law expression. बघा रे, विशेष काही नाही. रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशनचे जे काही पॉवर असतात त्याची जर आपण बेरीज केली, मिळालेलं आन्सर त्याला काय म्हणतात, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता या ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं उत्तर कसं असतं सर, बेटा ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं उत्तर 0 असू शकतं. 0 असू शकतं म्हणजे पॉवर जर दोन्ही 0 असतील, 0 + 0 0, किंवा एकच असाच टर्म आहे, रेट लॉ असाच दिलाय, पॉवर 0 आहे, आन्सर 0 असेल. ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं 1 असू शकतं, 2 असू शकतं, 3 असू शकतं. या कॉमन ऑर्डर आहेत. ऑर्डर ऑफ रिॲक्शन कधी कधी फ्रॅक्शनल पण असते, म्हणजे 1/2, 3/2 अशी पण असू शकते. कधी कधी ऑर्डर ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह पण असते. यस, ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या व्हॅल्यूला बंधन नाही, काही आन्सर ते असू शकतं, काही असू शकतं. बघा बेटा, डिपेंडिंग अपॉन order of reaction, depending upon order of reaction equal to 0, 1, 2, 3 etc. the reactions are termed as, म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शनच्या व्हॅल्यूवरून रिॲक्शनचं नामकरण केलं जातं, रिॲक्शनला नाव दिलं जातं. दे आर टर्म्ड ॲज 0 ऑर्डर रिॲक्शन, 0 ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, second order reaction, second order reaction, third order reaction, third order reaction, so on. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू किती आहे त्या बेसिसवर रिॲक्शनला नावं दिले जातात. म्हणजे समजा एखाद्या रिॲक्शनची ऑर्डर 0 असेल तर त्या रिॲक्शनला म्हणायचं 0 ऑर्डर रिॲक्शन, 1 असेल तर त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, 2 असेल तर त्याला म्हणायचं सेकंड ऑर्डर रिॲक्शन, 3 असेल तर त्याला म्हणायचं थर्ड ऑर्डर रिॲक्शन, सो ऑन. आलं का लक्षात बेटा? नोट करा, आणखी याच्या डिटेलमध्ये जायचं आहे आपल्याला, नोट करा. एक एक्झाम्पल पाहूत रिगार्डिंग ऑर्डर ऑफ रिॲक्शन. पहा, ही रिॲक्शन आहे 5Br minus aqueous plus BrO3 minus aqueous plus 6H plus giving 3Br2 and 3 water. या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी एक्सपेरिमेंटली जो रेट लॉ मिळालाय तो असा आहे. रेट लॉ हा एक्सपेरिमेंटल आहे, मी परत सांगतोय, ठीक आहे ना. एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व दॅट rate of this reaction depends upon Br minus concentration, BrO3 minus concentration आणि H plus concentration. आता पॉवर्स बघा बेटा, इथं काही नाही म्हणजे एक असणार आहे, कळते ना आपल्याला, हे एक असेल, इथं काही नाही म्हणजे पॉवर परत नाही तर हे पॉवर सर मायनस आहे की हो, हे चुकलंय माझ्याकडून, हा सॉरी, हे असं पाहिजे BrO3 मायनस, ठीक आहे. हां, इथं पॉवर काही नाही म्हणजे 1 असेल, इथं काही नाही म्हणजे परत 1 असेल आणि याचा पॉवर किती आहे 2 आहे. आता बघा, ऑर्डर ऑफ रिॲक्शन
ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी काढायची, सगळ्या पॉवरची बेरीज करून टाकायची. बघ बेटा इथं पॉवर 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. 1 + 1 + 2 किती आली, 4. ऑर्डर ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू किती आली, 4 आली. ठीक आहे ना. परत बघा, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू, ऑर्डर ऑफ रिॲक्शन शॉर्ट मध्ये लिहितोय विथ रिस्पेक्ट टू BR मायनस. हां, ऑर्डर ऑफ रिॲक्शनलाच तुम्ही ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन पण म्हणू शकता, कंप्लीट ऑर्डर पण म्हणू शकता. ठीक आहे ना. फक्त ऑर्डर ऑफ रिॲक्शन जरी क्वेश्चन मध्ये विचारलं, सगळ्या पॉवरची बेरीज करून टाकायची. ठीक आहे ना. ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू BR मायनस. बघ रे, BR मायनसचा पॉवर किती दिसायला तुला, 1. ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू BrO3 मायनस. बघ रे बेटा, पॉवर काय दिसायला तुला, पॉवर दिसतोय परत एकदा एक. ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू H प्लस किती दिसतोय बघ, 2. येते लक्षात आता ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. अरे किती सोपं काम आहे रे. पॉवरची बेरीज करा, तुम्हाला ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळते आणि इंडिव्हिज्युअल पॉवर तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिॲक्टंटच्या रिस्पेक्टमध्ये रिॲक्शनची ऑर्डर सांगतात. नोट करा, मग काही क्वेश्चन्स आपण याच्यावर सॉल्व्ह करूयात. सो सी फर्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन विच हॅज द रेट एक्सप्रेशन्स. 2 रेट एक्सप्रेशन्स दिलेत म्हणजे रेट लॉ दिलेत तुम्हाला. ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा आन्सर सांगायचं आहे. दिस क्वेश्चन इज बिलॉंगिंग टू NCERT टेक्स्टबुक. NCERT टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे, सॉल्व्ड क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे, बघा इथल्या इथे सॉल्व्ह करूयात का, नाही खाली करावं लागेल. ठीक आहे, चला बघा. फर्स्ट ऑर्डर ऑफ रिॲक्शन काढा म्हणलंय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पॉवरची बेरीज करायची आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन पहिल्याचा आन्सर कर रे बेटा, पॉवरची बेरीज येते ना बेरीज सगळ्यांना. 1/2 + 3/2 किती रे, 4/2. 4/2 म्हणजे किती, 2. म्हणजे पहिला आन्सर आलं 2, सेकंड ऑर्डर. तर दुसऱ्याचा आन्सर बघा, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इक्वल्स टू बघा 3/2 प्लस बघा पॉवर -1 आहे. ठीक आहे ना. मी सांगितलं मग अशी ऑर्डर निगेटिव्ह पण असू शकते. ठीक आहे, त्याला काही बंधन नाही त्याच्या व्हॅल्यूला. 3/2 प्लस -1 म्हणजे हे असं होईल 3/2 - 1. 3/2 म्हणजे 1.5. 1.5 - 1 किती येईल बेटा, 0.5. 0.52. साधे क्वेश्चन्स. समजलं. ओके, नोट करा. पुढचा क्वेश्चन, फॉर ए होमोजिनियस डिकम्पोजिशन ऑफ N2O5 into NO2 and O2 रिॲक्शन दिली आहे. N2O5 तुटतोय. होमोजिनियस का म्हणतायत ते सांगतो. बघा हे सगळे गॅसेस आहेत, तर त्याचा आपल्या क्वेश्चनच्या सोल्युशनचा अर्थार्थी काही संबंध नाही. होमोजिनियस वर्डवरच काही जणांची गाडी अटकू शकते, काही गरज नाही. ठीक आहे ना. तुला रिॲक्शन दिली आहे, परत तुला रेटचं इक्वेशन दिलंय. रेटचं इक्वेशन दिलं म्हणजे रेट लॉ दिलाय. आता हे थोडं असं बघून कसतरच होतं आपल्याला हे आहे ना. पॉवरमध्ये -1/2 डेल्टा N2O5 डेल्टा T बघितलं, आपल्याला वाटतं किती काय कॉम्प्लिकेटेड आहे. परत हे असं दिले. क्वेश्चन काय बघा, फाइंड आउट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू N2O5. N2O5च्या रिस्पेक्टमधली ऑर्डर काढायची. आता काही जण हे वाचतील पण माघारी जातील आणखीन. होमोजिनियस डिकम्पोजिशन याचा अर्थ काय असेल, परत हे असलं का बरं दिलं असेल, तुम्ही तर असलं काही आम्हाला सांगितलं नाहीत आहे ना. अरे तुला काय काढायचंय, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू N2O5. संपलं ना. ऑर्डरचा अर्थ काय असतो रे, पॉवर. N2O5चा पॉवर किती आहे इथं, किती आहे दिसतंय, दिसत नव्हता. पण पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो. पॉवर काही नाही म्हणजे तो किती असतो, 1 असतो. झालं रे बेटा, तुझं उत्तर 1 आलं. ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू N2O5 किती, 1. कारण N2O5चा पॉवर किती, 1. मला सांग आता याचा काही तुझ्या सोल्युशन मध्ये काही उपयोग झाला का. हे असंच दिलं होतं, पण हे आलंय कसं काय याचा विचार करू शकता. आपण रेट इक्वेशन कसे लिहितात हे पाहिलंय ना. कोइफिशियंटला रेसिप्रोकल फॉर्म मध्ये, रिॲक्टंट असेल तर मायनस साइन लागलं, आणि 2चा रेसिप्रोकल हाफ. फक्त हाफ त्यांनी पर्पजफुली इथं लिहिलाय. आता हाफ असा लिहा किंवा इथं वर 1 लिहा आणि खाली 2 लिहा, काही फरक पडत नाही ना.
ठीक आहे ना. रेट इक्वेशन दिलंय, याचा आपल्या सोल्युशनसाठी काही संबंध नव्हता. डायरेक्टली तुला N2O5 चा पॉवर बघावा लागला. किती उत्तर आलं? 1. सो दिस इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघा ना, आता या रिॲक्शन मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन फेल ठरतो का नाही? लॉ ऑफ मास ऍक्शन जर वापरला तर N2O5 चा पॉवर किती येईल? 2 येईल. 2 येईल. पण एक्सपेरिमेंटली मिळालेला हा रेट लॉ असतो बेटा, हा रेट लॉ असतो. ठीक आहे ना. रेट लॉ मधून ऑर्डर कन्सेप्ट निघालाय. लॉ ऑफ मास ऍक्शन मधून ऑर्डर नाही निघत, रेट लॉ मधूनच ऑर्डर निघते. नोट करा. पुढचा क्वेश्चन भारी क्वेश्चन आहे, थोडंसं डोक्याला विचार करायला भाग पाडणारा क्वेश्चन आहे. बघा, द रेट लॉ फॉर द रिॲक्शन इज, एक कोणती तर रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शनचा रेट लॉ मला दिलाय, रेट इक्वल्स टू के इंटू. ठीक आहे. क्वेश्चन काय बघा, हाऊ वुड द रेट ऑफ रिॲक्शन चेंज, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन मध्ये कसा बदल होईल तो काढायचा आहे मला. पण कधी? 3 क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन मध्ये 3 सब क्वेश्चन आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज डबल्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I- इज हाफ्ड, हाफ केलं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2- I- आणि H+ ट्रिपल केलं. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही H+ डबल केल्यानंतर रेटवर काय परिणाम होईल, I- हाफ केल्यानंतर रेटवर काय परिणाम होईल, तिघांचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केल्यानंतर काय परिणाम होईल, याचं उत्तर फाइंड करायचं. ठीक आहे ना. ओके, चला बघा बेटा कसं सॉल्व करायचं या क्वेश्चनला. काय करतो बघा मी, लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2- काहीतरी मी याला सिम्बॉल अज्युम करतो बेटा समजण्यासाठी. समजा हे आहे X, पॉवर नाही हा, ते मगाशी पाहिलेलं पॉवर मधलं XY ते वेगळं. ठीक आहे ना. मी याची व्हॅल्यू X धरायलो. ठीक आहे का, कॅपिटल X घेऊत आपण, ते बेटर राहील, कॅपिटल X. ठीक आहे. हां, I- कॅपिटल Y धरा आणि H+ ला कॅपिटल Z धरा. देअरफॉर ओरिजिनल रेट किंवा ओल्ड रेट, ओल्ड म्हणूत, ओल्ड असा टर्म वापरूत आपण, जुना रेट जो त्याने दिलाय आणि हे बदल केल्यानंतर नवीन रेट तयार होईल. ओल्ड रेट इक्वल टू हा रेट, हा के इंटू NO2- धरलाय मी X I- Y, H+ धरलाय Z, पण H+ चा स्क्वेअर आहे ना म्हणून Z स्क्वेअर, XYZ², KXYZ². हा झाला माझा ओल्ड रेट. याला मी सिम्बॉल देतो बेटा R1, याला काय म्हणतो मी R1. आता आपण न्यू रेट करूयात 1 बाय 1. बघा पहिला क्वेश्चन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज डबल्ड, न्यू H+ कॉन्सन्ट्रेशन. H+ जुना आहे Z, जुना H+ काय आहे Z, H+ डबल केलं मग नवीन H+ काय होईल 2Z. कळते ना रे, H+ इज डबल्ड, जुना H+ Z होतं, नवीन H+ काय होईल 2Z. मान्य. आता बघूयात, H+ जर 2Z झाला तर आपला न्यू रेट काय असेल, देअरफॉर न्यू रेट इक्वल टू, इथं फक्त H+ डबल केलं म्हणायला, बाकी सेम ठेवावं लागेल तुम्हाला. न्यू रेट R2. बघा कसा राहील आता, परत याच्याकडेच जायचं तुम्हाला. K इंटू NO2- ची व्हॅल्यू आपण X धरली आहे, I- ची Y धरली आहे. आता H+ ची व्हॅल्यू ॲज पर दिस चेंज काय 2Z आहे, 2Z चा स्क्वेअर, 2Z चा स्क्वेअर. H+ चं कॉन्सन्ट्रेशन काय धरायचंय तुम्हाला 2Z धरायचंय. पहिला क्वेश्चन मी सॉल्व्ह करायलो आणि हा डेटा कशात टाकायलो मी याच्यात, हे X हे Y आणि H+ धरलं मी 2Z, डबल केलंय त्यामुळं. आता याला सॉल्व्ह जर केलं आपण, हे असं होईल का बघा, 2 स्क्वेअर 4 येईल, 4K XYZ². 2 स्क्वेअर 4, त्याला मी फक्त बाजूला काढलं. आता बघा हे KXYZ², KXYZ² काय आहे बेटा, जुना रेट आहे, ओल्ड रेट आहे, R1 आहे तो, म्हणून मी असं म्हणू शकतो का R2 इक्वल्स टू 4R1, R2 इक्वल्स टू 4R1, कारण हा एवढा टर्म किती आहे R1 आहे. अर्थ काय झाला आता बघा, नवीन रेट जर जुन्या रेटच्या 4 पट असेल, हे नवीन रेट आहे ना R2 इज 4 टाइम्स R1, याचा अर्थ काय, रेट बिकम्स 4 टाइम, रेट बिकम्स 4 टाइम,
रेट बिकम्स 4 टाइम्स, असा याचा अर्थ. म्हणजे तुम्ही H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यामुळं रेटवर परिणाम काय झाला तर रेट 4 पट झाला. कळलं का सगळ्यांना? मी काय केलं बघा, NO2 मायनसचं कॉन्सन्ट्रेशन X धरलं, I मायनसचं Y धरलं आणि H प्लसचं Z धरलं. मग याचा वापर करून मी जुना रेट काढला जो त्यांनी दिला होता. तो आला असा KXYZ², त्याला मी R1 म्हणलं. आता आपल्याला हे जे दिलेत ना 3 क्वेश्चन्स ते सॉल्व्ह करायचे आहेत. ॲज पर क्वेश्चन नंबर 1 कॉन्सन्ट्रेशन H प्लसचं डबल केलं, मग नवीन H प्लस झाला 2Z. आता हा H प्लस मध्ये झालेला बदल परत आपण त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केला, नवीन रेट फाइंड केला. आपल्या असं लक्षात आलं नवीन रेट R2 हा R1च्या 4 टाइम्स आहे, म्हणजे रेट 4 पट झाला. रेट कसा झाला? 4 पट झाला. हे झालं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. MCQ मध्ये या तिन्हीपैकी एखादा असेल, ठीक आहे ना. आपण 3 MCQ थोडक्यात सॉल्व्ह करतोय, ठीक आहे. बघा सेकंड काय म्हणलं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I मायनस इज हाफ. हे हाल्वड नाही रे, हाफ म्हणायचं त्याला, हाफ केलं. I मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं. बघा न्यू I मायनस, जुना I मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय रे बेटा? Y. नवीन हाफ केलं म्हणजे Y/2 होईल. काय होईल? Y/2. मान्य? देअरफॉर न्यू रेट इक्वल टू R2 इक्वल टू, टाका व्हॅल्यू. आता हे K तसंच, NO2 मायनसला तसंच ठेवायचं म्हणजे X तसंच. आता I मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केल्यामुळं नवीन I मायनस काय झालंय? Y/2, KXY/2 आणि परत H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इथं काही बदललेलं नाहीये, Z आणि त्याचा स्क्वेअर. आता बघा मी याला असं लिहितो, हाफ इंटू KXYZ². आता बघा हे परत एकदा KXYZ² काय रे बेटा? R1 आहे ते, ठीक आहे ना. तर मी असं म्हणू शकतो का, देअरफॉर R2 इक्वल्स टू हाफ R1, R2 इक्वल्स टू हाफ R1, ठीक आहे ना. म्हणजे नवीन रेट जुन्या रेटच्या अर्धा आहे, नवीन रेट जुन्या रेटच्या अर्धा आहे. म्हणजे अर्थ काय झाला? रेट बिकम्स हाफ. ठीक आहे. आता बघा याच क्वेश्चनला शॉर्टकट टेक्निक पण आहे. एवढं लांब लचक करण्यापेक्षा शॉर्टकट वेनं पण आपण याला अप्रोच करू शकतो, पण ते सगळ्यांना समजणार नाही, त्याला लॉजिक लागेल. म्हणून मी एवढं हे अगोदर लॉंग रूट सांगितलं. शॉर्टकट मेथड बघा काय आहे, डायरेक्ट इथूनच आन्सर मिळतं. I मायनसचा पॉवर 1 आहे, अर्थ असा झाला रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I मायनसचा पॉवर 1. म्हणजे I मायनस डबल केलं रेट पण डबल होईल, I मायनस हाफ केलं रेट पण हाफ होईल, कारण इथं पॉवर 1 आहे ना. जो बदल I मायनस मध्ये केला जाईल तो रेट मध्ये होईल. तुम्ही I मायनसचं कॉन्सन्ट्रेशन 5 पटीनं वाढवा, रेट पण 5 पटीनं वाढेल. 10 पटीनं कमी करा I मायनसचं कॉन्सन्ट्रेशन, रेट पण 10 पटीनं कमी होईल, कारण याचा पॉवर 1 आहे. सेम NO2 मायनसच्या बाबतीत पण तसं, NO2 मायनस तुम्ही तिप्पट करा, रेट पण तिप्पट होईल, कारण याचा पॉवर 1 आहे. ठीक आहे. पण H प्लसच्या बाबतीत तसं नाही. हा बघा कसं, H प्लस जर डबल केला, पॉवर इथं 2 आहे ना, जो तुम्ही याला चेंज करणार त्याचा स्क्वेअर करून तो रेटचा रिझल्ट देणार आहे. म्हणजे तुम्ही H प्लस जर डबल केलं रेट 4 पट होईल. डबल केलं म्हणजे हे 2 चा स्क्वेअर काय होईल? 4. तुम्ही रेट तिप्पट केला म्हणजे 3 चा स्क्वेअर, सॉरी तुम्ही H प्लस तिप्पट केलं, H प्लस जर तिप्पट केलं रेटवर परिणाम होईल 3 चा स्क्वेअर 9 पट. रेट विल इन्क्रीज बाय 9 टाइम्स. लक्षात येते का? H प्लसचा पॉवर 2 आहे म्हणून. समजा इथं पॉवर 3 असता आणि तुम्ही H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन थ्राईस केलं असतं तर 3 चा क्यूब, रेट कसा झाला असता? 27 टाइम्स झाला असता. ही शॉर्टकट टेक्निक आहे, ही सगळ्यांना समजणार नाही, पण ही लॉंग रूटची मेथड मॅथमॅटिकली आणि तुम्हाला प्रूव्ह पण करून दाखवलं मी. जे मी मगाशी म्हणत होतो, इथं दिलेलं आहे आपल्याला H प्लसचं 2, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन दुप्पट करता, इथं 2 लिहायचं, 2 चा स्क्वेअर 4. I मायनस इथं पॉवर 1 आहे हा, आणि I मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं? अर्ध केलंय, अर्ध्याचा पॉवर 1 आहे, पॉवर मध्ये 1 आहे म्हणजे रेट अर्धाच होणार आहे. ही शॉर्टकट टेक्निक आहे.
ठीक आहे. प्रॅक्टिस केलं की हे असं पहिल्या आन्सर येतात, पहिल्या एवढं लांबलचक न करता. बघा ते तुमच्यावरती सोपवतोय मी, तुम्हाला कोणतं इझी वाटतं ते करा. ठीक आहे. चला बरं, हे ओरली येते का बघू, हे ओरली येते का बघून लॉंग रूटनं पण सांगतो. हा बघा काय म्हणलं, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 मायनस I मायनस अँड H प्लस आर ट्रिपल. ठीक आहे ना. NO2 मायनसचं I मायनसचं आणि H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलंय, ट्रिपल केलंय. करा बरं थिंक, थोडंसं थिंक करा बरं थोडंसं, काय उत्तर येतं चेक करा. ठीक आहे का, काय येतं उत्तर चेक करा. लॉंग रूटनं जाऊ आणि नंतर शॉर्टकटनं सांगतो. हे नोट करा दोन. पाहता शेवटचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 मायनस I मायनस H प्लस आर ट्रिपल्ड. आता बघा नवीन NO2 मायनस घ्या, ट्रिपल केलं, थ्राईस केलं कॉन्सन्ट्रेशन, हे 3x होईल. नवीन I मायनस घ्या, ते 3y होईल. नवीन H प्लस घ्या, ते 3z होईल, ते 3z होईल. ठीक आहे. आता टाका रेट, न्यू रेट R2 इक्वल्स टू बघा K इंटू NO2 मायनस काय घ्यायचे तुम्हाला 3x, I मायनस काय घ्यायचे तुम्हाला 3y आणि H प्लस घ्यायचे 3z, 3z चा स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करू. बघा हे 3 हे 3 आणि इथं 3 चा स्क्वेअर आहे 9. बघा हां याला असं लिहितो 3 इंटू 3 आणि परत हे 3 च्या स्क्वेअरमधून आलेलं 9. एवढे हे सगळे नंबर्स एकत्र केले. ठीक आहे. आता राहतं काय बघा, हे x आहे, हां हे x आहे, हे x आणि हे गुणाकारामधलं कन्फ्युजन होईल. पॉईंट लिहितो इथं, असं असं डॉट करतो म्हणजे गुणाकार आहे. हां कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. kxy z स्क्वेअर. आता बघा 3 त्रिक 9, 9 9 81, 81 आणि हे परत R1 आहे बेटा आपलं, R1 स्क्वेअर, नाही स्क्वेअर नाही सॉरी R1 जस्ट. R2 इक्वल्स टू 81 टाइम्स R1. म्हणजे मी असं म्हणू शकतो रेट बिकम्स 81 टाइम्स, रेट बिकम्स 81 टाइम्स. 81 पट रेट वाढेल, 81 पट रेट वाढेल जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन प्रत्येकाचं थ्राईस करणार. 81 पट रेट वाढेल. कोणी शॉर्टकट टेक्निकनं थिंक केलं का रे? बघा बरं किती लवकर होतं बघा. हां हे थ्राईस केलंय, हे थ्राईस केलंय, हे पण थ्राईस केलंय. ठीक आहे ना. आता काय करायचं बघा, 3 चा पॉवर 1 3 घ्या, 3 चा पॉवर 1 परत 3 घ्या, 3 चा पॉवर 2 9 घ्या. 3 त्रिक 9, 9 9 81. किती शॉर्टकटनं पण तेवढंच येते. आलं का लक्षात? बघा परत एकदा शॉर्टकट टेक्निक सांगतो. हां गडबडीमध्ये एखाद्याला समजलं नसेल काय करायचं बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज डबल्ड म्हणलं होतं. हे बघ रे असे क्वेश्चन्स भरपूर असतील. हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन लक्ष देतील सगळेजण. शॉर्टकट टेक्निक सांगायलो. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, इथं लिहायचं 2, जो पॉवर असतो ते कॅल्क्युलेशन करायचं. 2 चा पॉवर 2 किती आलं रे 4 पट. आणि चेक करा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपण 4 टाइम्सच म्हणले. ठीक आहे का. आणि दुसरं बघा, आता दुसरं काय क्वेश्चन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I मायनस इज हाफ. हे हाफ बघ, इथं हाफ लिहायचं आणि पॉवर 1 आहे, कॅल्क्युलेशन करायचं. हाफचा पॉवर 1 उत्तर काय येणार आहे हाफ. बघ दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर तुझा हाफच असेल. आताच सांगितलं मी 3 चा पॉवर 1 3, 3 चा पॉवर 1 परत 3, 3 त्रिक 9, 3 चा पॉवर 2 ते 9, 9 9 81. 81 पट रेट वाढेल. कळलं का. तुम्हाला जसं जमतंय तसं फॉलो करा. तुम्हाला जर ही लॉंग रूटची मेथड वापरावी वाटली ही वापरा, शॉर्टकट वापरा वाटला शॉर्टकट वापरा. ठीक आहे ना. नोट करा फटाफट. पहा नेक्स्ट क्वेश्चन सिमिलर आहे. ज्यांना पहिला क्वेश्चन समजला नाही या अगोदरचा त्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि याचं सोल्युशन फाइंड करण्याचा प्रयत्न करा, नंतर माझं सोल्युशन रेफर करा. ठीक आहे ना. चला दोन्ही मेथडनं परत एकदा सॉल्व करून दाखवतो. काय सांगितलं, ए रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन रिस्पेक्ट ए इन रिॲक्टंट ए सॉरी अँड सेकंड ऑर्डर इन रिॲक्टंट बी. म्हणजे ए च्या पॉवरमध्ये 1 असणार आहे आणि बी च्या पॉवरमध्ये 2 असणार आहे. कळलं की एवढं. फर्स्ट ऑर्डर इन ए, सेकंड ऑर्डर इन बी. हाऊ इज द रेट ऑफ रिॲक्शन अफेक्टेड.
रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम काय होईल जर बीचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं 3 टाइम्स, एचं कॉन्सन्ट्रेशन आणि बीचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर. ठीक आहे, बघा प्रिव्हियस क्वेश्चन सारखंच याला सॉल्व्ह करूत आपण. लेट नाही रेट लॉ तयार करू अगोदर आपण. सॉरी, रेट लॉ तयार करू. रेट ऑफ रिॲक्शन गिव्हन जो डेटा दिलाय, रेट इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. बघ रे, इथं क्वेश्चनमध्ये फर्स्ट ऑर्डर म्हणलेलं आहे, पॉवर याचा 1 राहील. बीचा पॉवर बघा सेकंड ऑर्डर इन रिॲक्टंट बी, म्हणजे बीचा पॉवर किती होईल रे बेटा? 2. कळलं एवढं? ठीक आहे. आता बघा लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू एक्स, याला आपण एक्स मानूयात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी याला आपण वाय मानूयात. एक्स न मानता आता सिम्बॉल मी थोडं बदलतो आणि ते गुणाकारासारखं सिम्बॉल वाटायला. ठीक आहे, काही घ्या, सिम्बॉलच आहेत शेवटी. स्मॉल ए घ्या आणि याचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल बी घ्या. देअरफॉर रेटचं एक्सप्रेशन तयार करा. रेट इक्वल्स टू, याला आपण ओल्ड रेट म्हणू शकतो, जुना रेट. याला R1 म्हणतो मी, R1. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आपण स्मॉल ए घेतलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी स्मॉल बी घेतलं. हे समजायला पण सोपं जाईल थोडंसं. के बी स्क्वेअर. मान्य आहे? आता बघा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करतो मी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अलोन, म्हणजे एकट्या बीचं कॉन्सन्ट्रेशन तिप्पट केलं. आता बघा न्यू बी, न्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी तिप्पट केलं, 3b होईल. देअरफॉर न्यू रेट बी अलोनचा अर्थ घ्या की फक्त बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, एच्या कॉन्सन्ट्रेशनवर काही चेंज केलेला नाही, एचं स्मॉल एचं राहणार आहे. नवीन रेट काय होईल बघा आता, त्याला आपण म्हणू R2. टाका व्हॅल्यू इथं टाका. के इंटू एचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए, ते तसंच्या तसं आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन मात्र 3b केलंय, 3b, पण बीचा पॉवर ऑलरेडी इथं 2 आहे, म्हणजे इथं 3bचा स्क्वेअर. ठीक आहे ना. मी या व्हॅल्यू थोडक्यात इथं टाकल्या. एचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए आणि बीचं 3bचा स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. बघा 3चा स्क्वेअर 9 येईल, 9 के ए बी स्क्वेअर असं राहील हे. पण आता हे के बी स्क्वेअर काय बेटा आहे? बघ R1 आहे, 9 R1. सो रेट विल इन्क्रीज 9 टाइम्स. रेट विल इन्क्रीज 9 टाइम्स. कळलं का सगळ्यांना? रेट हा 9 पट वाढेल, असं त्याचं उत्तर होईल. चला बघा आता दुसरं काय म्हणलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲज वेल ॲज बी इज डबल्ड, म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं. नवीन ए झाला 2a, डबल केलं म्हणलं ना. नवीन बी ते पण डबल केलं, 2b. म्हणून नवीन रेट, न्यू रेट टाका. आता त्या रेट लॉच्या एक्सप्रेशनमध्ये टाका. के एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं म्हणजे ते 2a, त्याचा पॉवर 1 आहे ना. बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं 2b, त्याचा पॉवर 2. ओके. आता बघा इथून 2 बाहेर येईल आणि इथं 2चा स्क्वेअर 4, 2 आणि 4 8, 8 टाइम्स के ए बी स्क्वेअर असं होईल. कळते का रे? 2चा स्क्वेअर 4 आणि हे 2 8. ठीक आहे. पण हे के ए बी स्क्वेअर म्हणजे R1 आहे, परत 8 R1. म्हणजे रेट या केसमध्ये 8 पट वाढेल. हा झाला लॉन्ग रूट. ये हो गई आम जिंदगी, अभी मेंटॉस जिंदगी. बघा डायरेक्ट इथं लिहितो मी वाटलं तर. R इक्वल्स टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी स्क्वेअर. आता बघा पहिल्याचा आन्सर, शॉर्टकट टेक्निकनं कसं काढता येतं. पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलंय बी अलोन इन्क्रीज टू थ्राइस, ए काहीच केलेलं नाही. इथं काय करायचं बघा, हे 3 लिहायचं, इथं थ्राइस केलं म्हणायला ना. 3चा स्क्वेअर काय येईल रे उत्तर? 9 टाइम्स येईल ना, 3चा स्क्वेअर. दुसऱ्याचा आन्सर बघा आता. बोथ ए अँड बी आर डबल्ड म्हणलंय, 2 आणि परत इथं 2 लिहा. हे 2चा पॉवर 1 आहे इथं. ठीक आहे ना. इथं 2चा पॉवर किती आहे? 2 आहे. हे 4 आणि हे 2 8 येतं का नाही? 8. पहिल्या केसमध्ये 9 पट आणि दुसऱ्या केसमध्ये 8 पट. अरे कळलं का नाही? हे बघ ना, 3 स्क्वेअर, पहिल्याचं उत्तर 9 आलं, दुसऱ्याचं 2
स्क्वेअर हे 4 आलं आणि 2चा पॉवर 1 4 दोन्ही 8 आलं. एवढं असलं न करत बसता इथल्या इथं रेट लॉ तयार करून पण क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. माझं सजेशन असेल, तुम्हाला शॉर्टकट नाही समजला तरी चालेल बाबा, ठीक आहे ना. मेथड ही समजली इनफ आहे, ठीक आहे ना. शॉर्टकट मेथड सगळ्यांना समजण्यासाठी नसतात, सगळ्यांची IQ पॉवर इक्वल नसतात, ठीक आहे ना. हां, हे कन्व्हेन्शनल मेथडनं सॉल्व्ह करा, नो इश्यू. शेवटी तुमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. या मेथडनं जा, नाही त्या मेथडनं जा, उत्तर बरोबर आलं पाहिजे. नाहीतर काही स्टुडंट, सर मला ते शॉर्टकटच येईना, मला लॉंग रूट येईल. अरे राहू दे ना मग, लॉंग रूट न कर, नो इश्यू. लॉंग रूट न कर सॉल्व्ह, उत्तर येण्याला महत्त्व आहे, ठीक आहे. नोट करा. पहा पुढचा क्वेश्चन. फॉर द रिएक्शन 2x गिविंग x2, rate of reaction becomes 27 times when the concentration of x is increased 3 times. रेट 27 पट होतो जेव्हा x चं कॉन्सन्ट्रेशन तिप्पट केलं जातं. फाइंड द ऑर्डर ऑफ रिएक्शन, ठीक आहे ना. आता बघा अगोदर शॉर्टकट सांगतो. हा शॉर्टकट कसं बघा, याचं जनरल इक्वेशन तयार करू आपण. रेट इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x, आणि याचा पॉवर तुम्हाला काढायचा बेटा. समजा तो पॉवर आपण n धरूयात, ठीक आहे ना. n याची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय, n. ऑर्डर ऑफ रिएक्शन n. आणि या रिएक्शन मध्ये एकच रिएक्टंट असल्यामुळे रेट लॉ मध्ये पण एकटा xच असणार आहे, ठीक आहे. आता बघा हे 27 पट होते असं सांगितलंय जेव्हा हे तिप्पट केलं जातं. आता हे तिप्पट केले पण याचा पॉवर n आहे ना, म्हणजे हे असं जाईल 27 इक्वल टू 3 चा पॉवर n. आता हा n किती असला पाहिजे की उत्तर 27 येईल, सांगा बरं. 3 चा असा कोणता पॉवर घेतलं की उत्तर 27 येतं. अरे 3, ठीक आहे ना. देअरफॉर n इक्वल टू 3. अरे बघ ना दादा, 3 चा क्यूब काढ, किती येतो, 3 त्रिक 9 9 त्रिक 27. n चं उत्तर आलं 3, ठीक आहे ना. हा झाला शॉर्टकट. आपण जे मगाशी करत होतो तेच केलं मी. इथं हे तिप्पट सांगितलं त्याने, 3 चा पॉवर n, 3 चा पॉवर n घ्यायचा ना, आणि रेट कसा व्हायला 27 पट व्हायला. क्वेश्चन मध्ये सांगितलं तर मी n किती सांगू शकतो, 3. हा झाला शॉर्टकट. आता दुसरी मेथड. हा सेकंड मेथड, ठीक आहे ना. सेकंड मेथडनं पण बघा तेवढंच आन्सर येतं का नाही. ओके बघा, रेट लॉ घ्यायचा परत एकदा. रेट इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x रेज टू पॉवर n, ठीक आहे ना. परत लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ x घेऊयात आपण a घेऊयात. देअरफॉर जुना रेट, ओल्ड रेट याला म्हणतो R1 इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ x मी धरलं a रेज टू पॉवर n. मान्य आहे. न्यू रेट घ्या आता. न्यू रेट इक्वल्स टू R2, आणि तो सांगितला आपल्याला जुन्या रेटपेक्षा 27 टाइम्स, ठीक आहे ना. आता नवीन रेट काढत असताना मला नवीन कॉन्सन्ट्रेशन पण धरावं लागेल. न्यू रेट असं डायरेक्ट न घेता बघा, न्यू x अगोदर घेऊयात आपण. कॉन्सन्ट्रेशन तिप्पट केलं म्हणलं ना त्याने, 3 टाइम्स इनिशियल 3a, ठीक आहे. आता न्यू रेट घेऊ आपण. न्यू रेट इक्वल टू याला म्हणू R2 इक्वल्स टू बघा k इंटू इथे टाका, एक्सच्या जागी टाका 3a पॉवर n, 3a पॉवर n, ठीक आहे. आता बघा इथून बाहेर काय निघेल, 3 हा जो पॉवर असणार आहे तो 3 ला पण कॉमन असेल, a ला पण कॉमन असेल. 3 चा पॉवर n आणि ka पॉवर n. आता ka पॉवर n म्हणजेच काय बेटा, R1 आहे बघ ना. याला असं लिहितो 3 पॉवर n इंटू R1. देअरफॉर R2 इक्वल्स टू, परत एकदा लिहितो 3 रेज टू पॉवर n R1. आता त्यांनी एक गोष्ट सांगितली, जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन तिप्पट करता तेव्हा रेट 27 पट होतो. म्हणजे R2 इज 27 टाइम्स R1. हे क्वेश्चन मध्ये सांगितले. आता बघा हा पण R2च आहे, हा पण R2च आहे. दोन्ही R2 तुम्ही इक्वेट करू शकता. कसं होईल मग आता, देअरफॉर 3 रेज पॉवर n R1 इक्वल्स टू
27 R1. R1 कॅन्सल करून टाका. 3चा पॉवर n इक्वल टू 27. ठीक आहे. आता हा पॉवर कसा काढायचा बघा, लॉजिक सांगतो. तुम्ही जर असं लिहिलं तर 27ला असं लिहिता येतं का बघा, 3चा क्यूब. एक रूल असतो बेटा, जेव्हा बेस सारखे असतात तेव्हा पॉवर ऑटोमॅटिकली सारखे होतात. देअरफॉर n इक्वल टू 3. बेस सारखे झाले की पॉवर ऑटोमॅटिकली सारखे होऊन जातात. किंवा एवढं लांब न जाता 3चा काय घेतल्यानंतर 27 येतो, 3चा स्क्वेअर घेतला तर 9 येतं आणि 3चा क्यूब घेतला तर 27 येतो. म्हणजे 3चा पॉवर नक्कीच किती पाहिजे, 3. माझं एम एकच होतं की पॉवर काढायचं. आता बघा हा, शॉर्टकटनं पण शेवटी मी इथंच गेलो, 27 इक्वल टू 3चा पॉवर n, आणि लॉंग रूटनं जाऊन पण तिथंच पोहोचलो ना. म्हणजे हे लवकर झालं हे बघा ना, हे बरंच काही करावं. माझं म्हणणं परत एकदा तेच असेल, तुला जे समजतं ते फॉलो कर. तुझं आन्सर काय झालं? 3. ऑर्डर ऑफ रिॲक्शन 3. नोट करा. पुढचा क्वेश्चन बघा. द रेट ऑफ गॅसियस रिॲक्शन इज हाफ्ड when the volume of vessel is doubled. What is the order of reaction? व्हॉल्यूम ऑफ वेसल डबल करतोय आपण तेव्हा रेट हाफ व्हायला, मग ऑर्डर काय असेल? बघा आता इथं काहीच दिलेलं नाही, एवढे शाब्दिक प्रश्न आहे. लॉंग रूटनं करून दाखवतो, शॉर्टकटनं पण करून दाखवतो. बघा अगोदर लॉंग रूट, कारण अगोदर शॉर्टकट सांगितलं की ते पुढचं बघत पण नाही काही. ठीक आहे ना. बघा, लेट द रेट लॉ आपण ॲज्युम करूयात. रेट इक्वल टू एक काहीतरी रिॲक्शन आहे, त्याचा रेट लॉ असा आहे असं आपण ॲज्युम करू. एचा पॉवर n ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे. n माझं एम आहे काढण्याचं, n मला काढायचं, n काढायचं आहे. ठीक आहे का. बघा याला मी म्हणतो R1. परत लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, त्याला आपण स्मॉल ए घेऊयात, कॅल्क्युलेशन थोडेसे सोपे जातील. देअरफॉर ओल्ड रेट, याला आपण म्हणूयात R1 के ए रेस टू पॉवर n. मान्य एवढं. जुना रेट के ए रेस टू पॉवर n. आता बघा त्यांचं म्हणणं काय, रेट ऑफ रिॲक्शन इज हाफ्ड व्हेन द व्हॉल्यूम ऑफ वेसल इज डबल्ड. आता बघा व्हॉल्यूम ऑफ वेसल डबल्ड, व्हॉल्यूम ऑफ वेसल इज डबल्ड. आता सांगा बरं बेटा, व्हॉल्यूम डबल केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशनवर काय परिणाम होईल रे? मोलॅरिटीचा फॉर्म्युला बघ रे. मोलॅरिटी इज मोल्स अपॉन व्हॉल्यूम. जर डिनॉमिनेटर दुप्पट केला, न्यूमरेटर कसा होईल? इनव्हर्स रिलेशन आहे ना. जे याच्यात बदल करशील त्याच्या उलटा बदल मोलॅरिटीमध्ये होईल. व्हॉल्यूम डबल कर, कॉन्सन्ट्रेशन अर्ध होईल. व्हॉल्यूम डबल कर, कॉन्सन्ट्रेशन हाफ होईल. कारण मोलॅरिटी आणि व्हॉल्यूम कसे असतात? इनव्हर्स असतात. व्हॉल्यूम ऑफ वेसल इज डबल्ड, कॉन्सन्ट्रेशन विल बी हाफ्ड. कॉन्सन्ट्रेशन काय होईल बेटा? हाफ होईल. कारण काय? मोलॅरिटी आणि व्हॉल्यूम कसे असतात? इनव्हर्स टू इच अदर. व्हॉल्यूम डबल केलं, कॉन्सन्ट्रेशन अर्ध झालं. देअरफॉर न्यू कॉन्सन्ट्रेशन, न्यू ए इक्वल्स टू A/2. ठीक आहे ना. अँड न्यू रेट, आता न्यू रेट काढूया आपण. न्यू रेट त्याला म्हणतो मी R2 इक्वल्स टू, ठीक आहे, टाका इथं व्हॅल्यू के. हे A/2 धरलंय आपण, A/2 त्याचा पॉवर n. बट गिवन दिलंय बेटा आपल्याला काहीतरी. जेव्हा व्हॉल्यूम डबल केलं जातं तेव्हा गॅसियस रिॲक्शनचा रेट सुरुवातीलाच म्हणले हाफ. बट गिवन न्यू रेट R2 इट इज हाफ ऑफ R1. हे क्वेश्चन मध्येच दिले रे, रेट हाफ झालाय म्हणून. आता मी काय करतो बघा, हा पण R2 आहे, हा पण R2 आहे. हा दोघांना इक्वेट करू शकतो. देअरफॉर I can equate them. K A/2 raised to power n equals to half R1.
आता R1 ची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा k रेज टू पॉवर n, ती सबस्टिट्यूट करू आपण. दिस इम्प्लाइज k a/2 रेज टू पॉवर n इक्वल्स टू हाफ. R1 ची व्हॅल्यू टाक रे बेटा, बघ R1 आहे k रेज टू पॉवर n, k रेज टू पॉवर n. आता याला सिम्प्लिफाय करायचे, याला सिम्प्लिफाय करायचे. बघ आता k कॅन्सल, k कॅन्सल. आता बाकी कॅल्क्युलेशन बघा, हा पॉवर दोघांसाठी कॉमन असेल. a चा पॉवर n डिवायडेड बाय 2 चा पॉवर n इक्वल्स टू, इकडे काय राहतं बघा, हाफ आणि a चा पॉवर n, हाफ आणि a चा पॉवर n. a चा पॉवर n, a चा पॉवर n कट करा. ठीक आहे. दिस इम्प्लाइज 1 किंवा इथं करतोय मी कॅल्क्युलेशन बघा, इथं करतोय पुढे. दिस इम्प्लाइज 1/2 रेज टू पॉवर n इक्वल्स टू 1/2. ठीक आहे. घ्या याचा रेसिप्रोकल घ्या, 2 रेज टू पॉवर n इक्वल टू 2. आता सांगा n ची काय व्हॅल्यू इथं टाकल्यानंतर उत्तर 2 येईल. अरे इथं 2 चा पॉवर 1च घ्यावा लागेल ना मला. बघ ना, बेस सारखा पॉवर सारखे, देअरफॉर n इक्वल्स टू 1, n इक्वल्स टू 1. n ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असणार आहे. हा झाला लॉंग रूट. आता शॉर्टकट बघा, हे काहीच न करता असं फक्त क्वेश्चन वाचून आन्सर काढता येतं. कसं बघा, हे असलं काहीच न करता ऐका व्यवस्थित. रेट हाफ व्हायला जेव्हा व्हॉल्यूम डबल होते, आता व्हॉल्यूम डबल होणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हाफ होते. अर्थ असा घेता येऊन, कॉन्सन्ट्रेशन अर्ध झालं की रेट पण अर्धा व्हायला, कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं की रेट पण हाफ व्हायला, म्हणजे पॉवर एकच पाहिजे ना. कॉन्सन्ट्रेशन हाफ केल्यानंतर रेट पण हाफ होतोय, याचा अर्थ पॉवर नक्कीच 1 पाहिजे. क्वेश्चन वाचल्या वाचल्या उत्तर कळलं पाहिजे होतं, एवढं काही न करता. ठीक आहे ना. व्हॉल्यूम डबल केलं, कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं, रेट अर्धा झाला. कॉन्सन्ट्रेशन अर्ध, रेट अर्धा, म्हणजे पॉवर किती, 1. असे क्वेश्चन बेटा, अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. आपल्या बुकलेटमध्ये पण असे काही क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा कन्सेप्ट क्लिअर झाला असावा, काही विशेष कन्सेप्ट नाही आहे, फक्त पॉवर 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 पॉवर. ऑर्डर ऑफ रिॲक्शन प्रॅक्टिस करा, हिंट अँड सोल्युशन रेफर करा. पाहूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन कन्सेप्ट, रेट कॉन्स्टंटच्या आणखी थोडंसं पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.